वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ऋष्यशृंगाय मुनये विभाण्डकसुताय च नमः शान्ताय पतये सद्यः सद्वृष्टिहेतवे। नमस्कार, मी मंदार गुरुजी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो अत्यंत चिंतेचा आहे की जून महिना संपत आला तरी अजून हवा तसा पाऊस सुरू झालेला नाहीये। त्यामुळे शेतकरी मित्र असतील, उद्योग करणारे मित्र असतील, त्यानंतर आपले पशुपक्षी, गोमाता, गोशाळेवाले सगळे माणसं असतील, या सगळ्यांना अतिशय चिंता लागलेली आहे की यावर्षी पाण्याचं कसं होणार। काही ठिकाणी 4-4 दिवस 5-5 दिवस पाणीच येत नाही, अशी देखील अवस्था काही ठिकाणी आहे। तर ह्याविषयी विचार करत असताना काही उपाय आपल्याला शास्त्रामध्ये सापडतोय का असा विचार करीत असताना रामायणाच्या काळाच्या आधी, म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार होण्याच्या आधीचा जो काळ आहे, त्यावेळेस अशीच एक घटना अयोध्यामध्ये घडली होती। ती तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस अयोध्यामध्ये असा प्रचंड दुष्काळ पडला होता, त्यावेळेस राजा दशरथाला देखील अशीच चिंता लागली होती की ह्या प्रजाजनेला पाणी कसं मिळेल। त्यावेळेस त्यांनी विचार केला, पण त्यांना काही उपाय सुचेना। मग त्यांनी हाच प्रश्न आपले जे कुलगुरू होते वसिष्ठ ऋषी, त्या ऋषींना हा प्रश्न विचारला। त्यावेळेस वसिष्ठ ऋषी असे म्हणाले की हे राजन, ह्या संपूर्ण पृथ्वीवरती एक असे पवित्र ऋषी आहेत, त्या ऋषींचं नाव आहे ऋष्यशृंग ऋषी। हा व्हिडिओ सुरू होताना मी एक श्लोक म्हणलो होतो, ऋष्यशृंगाय मुनये विभाण्डकसुताय च नमः शान्ताय पतये सद्यः सद्वृष्टिहेतवे। हा जो श्लोक आहे हा त्याच ऋषींचा आहे। तर ह्या ऋषींचं कार्य काय आहे, तर ह्यांचे जे वडील होते विभाण्डक ऋषी, या विभाण्डकांनी ह्या ऋष्यशृंगाला कोणत्याही प्रकारच्या मायेमध्ये अडकून दिलं नाही। त्यांनी त्याचं जे पालन होतं ते अत्यंत निर्भेर अरण्यामध्ये केलं। त्यामुळे त्यांचं जे ब्रह्मचार्य होतं ते अत्यंत पवित्र होतं। त्यामुळे ते अत्यंत पवित्र होते आणि तपस्वी होते। परमेश्वराचं त्यांना असं वरदान होतं की ज्या ठिकाणी हे ऋष्यशृंग ऋषी जातील किंवा या ऋष्यशृंगांचं ज्या ठिकाणी स्मरण केलं जाईल त्या ठिकाणी सुवृष्टी होईल। त्यावेळेस वसिष्ठ ऋषी म्हणाले, हे राजा, ह्या ऋष्यशृंगांना जर आपण आपल्या राज्यामध्ये आणलं तर निश्चितच आपल्या राज्यामध्ये सुवृष्टी होईल आणि आपल्या समोर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर होईल। त्यानंतर त्या दशरथांनी ऋष्यशृंगांना आपल्या राज्यामध्ये आणलं आणि सर्वत्र सुवृष्टी झाली। तसंच ह्या संपूर्ण रामायणामध्ये ऋष्यशृंगांचं अजून एक कार्य दिसतं, ते म्हणजे ज्या वेळेस दशरथांना कोणत्याही प्रकारची संतती होत नव्हती, त्यावेळेस वसिष्ठांनी पुन्हा पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याकरता राजा दशरथांना सांगितलं आणि असं सांगितलं की ह्या यज्ञाचं जे आचार्यत्व आहे, मुख्य पद जे आहे, ते तू पुन्हा ऋष्यशृंगांना दे। अशा या तपस्वी ऋषींच्या आचार्यत्वाखाली झालेल्या यज्ञामध्येच प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार झाला। असे हे पवित्र ऋषी आहेत। या ऋषींचं आपण सगळ्यांनी स्मरण करूयात आणि हे जे संकट आपल्यावरती आलेलं आहे, या संकटातून सगळ्यांची मुक्तता होईल अशी देवाला प्रार्थना करूयात। प्रत्येकाने हा श्लोक नक्की म्हणावा। हा श्लोक असा आहे, एकदा तुम्हाला म्हणून दाखवतो। ऋष्यशृंगाय मुनये विभाण्डकसुताय च नमः शान्ताय पतये सद्यः सद्वृष्टिहेतवे। हा श्लोक प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक स्त्रीने रोज किमान 10 वेळा, 28 वेळा, 108 वेळा ह्या मंत्राचा जप करावा आणि परमेश्वराला प्रार्थना करावी की ह्या पृथ्वीवरती सुवृष्टी होऊ दे, अनावृष्टी पण नको आणि अतिवृष्टी पण नको,
सुवृष्टी होऊ दे आणि सगळ्या मानवांचं कल्याण होऊ दे. ज्या वेळेस आपण आपल्याकरता काहीतरी देवाकडे मागतो त्यावेळेस एक वेळ देव देणार नाही, पण ज्या वेळेस आपण समाजाकरता काहीतरी मागतो, भूतदया करतो, पशुपक्ष्यांकरता काहीतरी मागतो, त्यावेळेस परमेश्वर शतगुणित दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ऋषीशृंगांना प्रार्थना करू, देवाला प्रार्थना करू की ह्या पृथ्वीवरती सुवृष्टी होऊ दे आणि ह्या सर्व मानवांची पशुपक्ष्यांची चिंता दूर होऊ दे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. सगळ्यांकडून ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप होऊ द्या, सगळ्यांचं कल्याण होऊ द्या. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. नमस्कार.